हाय, मी प्रतीक्षा आणि आज मी बनवणार आहे पालकची सुकी भाजी. तुम्ही कधी ट्राय का? केले असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कढईमध्ये तेल ॲड करायचं आणि जिरे आणि हिंगची फोडणी द्यायची. लसूण मी कट करून ॲड केला, पण तुम्ही ठेचून सुद्धा ॲड करू शकता. त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची ॲड करायची. ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. मीठ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करा, पण मी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट ॲड करते. आणि कूट पण थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मसूरची डाळ ॲड केली. तुम्ही स्किप करू शकता, पण मसूरच्या डाळमुळे एक वेगळीच टेस्ट येते आणि खरंच खूप छान होते ही भाजी. त्याच्यामध्ये पालक ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला डाळ कच्ची वाटत असेल तर ह्या पालकच्या भाजीमध्ये पाणी नाही ॲड करायचं, तर प्लेटवरती ठेवून त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि मग ही भाजी वाफवून घ्यायची. 10 मिनिटातच ही भाजी तयार होते. आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगा. ओके बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.